सुतूक का पाळतात, का माथ्यावर टीका लावत नाही आणि का देवपूजा केली जात नाही, काय आहे यामागे कारण? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि शेवटी तुम्हाला माहित होईल काय कारण आहे आणि हे रहस्य आणि ही परंपरा कोणी सुरू केली. चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. मृत्यू हा शब्द ऐकला की मनात एक गूढ भावना निर्माण होते. जेव्हा आपलं जवळचं माणूस आपल्याला सोडून जातं तेव्हा सगळं काही थांबतं. घरात पूजा बंद होते, देवघर झाकलं जातं, अगदी स्वयंपाक सुद्धा थांबतो. पण का? जर मृत्यू फक्त शरीराचा अंत आहे तर मग हे 10 ते 13 दिवसांचं सुतक कोणासाठी पाळलं जातं? आणि जर सुतक पाळलं नाही तर काय भीषण घडू शकतं? आज आपण उलगडणार आहोत सुतकामागचं गूढ रहस्य. एक असा रहस्य ज्यामध्ये आहे विज्ञान, श्रद्धा आणि भावनांचा अनोखा संगम. सुतक ही फक्त परंपरा नाही, ती आहे एक आध्यात्मिक प्रक्रिया. हा काळ आहे आत्म्याच्या शांतीचा, कुटुंबाच्या स्थैर्याचा आणि घराच्या शुद्धीकरणाचा. चला आज आपण या सुतकाच्या गूढ विश्वात प्रवेश करूया. सुतक हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे, पण सुतक नेमकं आहे तरी काय? हिंदू धर्मात मृत्यूनंतर पाळला जाणारा हा एक विशेष काळ आहे. साधारणतः 10 ते 13 दिवसांचा हा काळ शुद्धीकरणाचा काळ म्हणून ओळखला जातो. पण सुतक केवळ धार्मिक प्रथा नाही, हा काळ आहे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा. जेव्हा घरात मृत्यू होतो तेव्हा कुटुंबावर एक मोठा भावनिक आघात होतो. मन अस्वस्थ असतं, हृदय दुखानं भरलेलं असतं. अशा वेळी आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच सुतकाच्या काळात कुटुंब सामाजिक सहभाग, पूजापाठ आणि मंगल कार्यांपासून दूर राहतं. हा काळ आहे स्वतःला सावरायचा, शांत राहायचा आणि मृत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायचा. पण सुतक फक्त भावनिक शांतीपुरतं मर्यादित नाही, यामागे आहे एक खोलवरचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक आधार. हिंदू धर्मात सुतकाचा काळ हा आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मानला जातो. पण त्याआधी आपण समजून घेऊया सुतक नेमकं कशासाठी पाळलं जातं. सुतक म्हणजे शोकावस्था, पण ही शोकावस्था केवळ दुःख व्यक्त करण्यापुरती नाही, ती आहे एक प्रक्रिया ज्याद्वारे आपण मृत आत्म्याला आणि स्वतःला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतो. आता आपण बोलूया सुतकामागील वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल. होय, सुतक ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर त्यामागे आहे एक ठोस वैज्ञानिक आधार. पूर्वीच्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा मर्यादित होत्या तेव्हा मृत्यूनंतर घरात बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थांचा संसर्ग पसरण्याची भीती असायची. मृत शरीरामुळे हवेत काही हानिकारक सूक्ष्मजंतू निर्माण होऊ शकतात. हा संसर्ग इतर लोकांपर्यंत पसरू नये म्हणून सुतकाच्या काळात घरात बाहेरील लोकांचा वावर कमी केला जायचा. आजच्या भाषेत याला आपण क्वारंटाईन म्हणतो. हो, सुतक आणि क्वारंटाईन यांचा मूळ विचार एकच आहे, घराला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणं. या काळात घरात स्वयंपाक बंद ठेवला जायचा, बाहेरून अन्न आणलं जायचं आणि सामाजिक संपर्क टाळला जायचा. यामुळे शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जायची. पण वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शारीरिक स्वास्थ्यापुरता मर्यादित नाही. मानसशास्त्र सांगतं की मृत्यूसारख्या मोठ्या भावनिक आघातानंतर माणसाला मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी वेळ लागतो. सुतकाचा काळ हा कुटुंबाला स्वतःच्या भावनांशी सामना करण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी देतो. हा काळ आहे आत्मचिंतनाचा, ज्यामुळे आपण पुढच्या आयुष्यासाठी तयार होतो. आणि विज्ञान एवढंच सांगत नाही, मृत्यूच्या वेळी घरात निर्माण होणारी ऊर्जा ही नकारात्मक असू शकते असंही मानलं जातं. ही ऊर्जा आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकते. म्हणूनच सुतकाच्या काळात घरात शांतता ठेवली जाते आणि धार्मिक कृत्ये टाळली जातात. आता आपण येऊया सुतकाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक बाजूकडे. हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्मा लगेच परलोकात जात नाही. तो काही काळ, साधारणतः 10 ते 13 दिवस आपल्या घरात आप्तांजवळ असतो. हा काळ आहे आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी तयारीचा. पण जर या काळात घरात पूजा केली, मंत्रोच्चार केले किंवा घंटानाद केला तर काय होतं? असं मानलं जातं की अशा सकारात्मक ऊर्जेमुळे आत्मा घरातच अडकून राहू शकतो. त्याचा पुढचा प्रवास म्हणजेच मोक्षप्राप्ती विलंबित होऊ शकते. म्हणूनच सुतकाच्या काळात पूजा, मंगलकार्य आणि धार्मिक कृत्ये टाळली जातात. हा काळ आहे आत्म्याला शांततेने पुढे जाण्यासाठी मदत करण्याचा. हिंदू शास्त्रांनुसार आत्म्याला या काळात शांती आणि प्रार्थनेची गरज असते. म्हणूनच कुटुंब या काळात श्राद्धकर्म आणि प्रार्थना करतं, ज्यामुळे आत्म्याचा मार्ग सुकर होतो. पण सुतक फक्त आत्म्यापुरतं नाही, हा काळ कुटुंबाला त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी, स्वतःला सावरण्यासाठी आणि नव्या सुरुवातीला सामोरं जाण्यासाठी आहे. हिंदू धर्मात सुतकाला एक पवित्र प्रक्रिया मानलं जातं जी आत्म्याला आणि कुटुंबाला जोडतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर सुतक पाळलं नाही तर काय होतं? काही धर्मशास्त्रांनुसार सुतक न पाळणं हे आत्म्याच्या शांतीसाठी हानिकारक ठरू शकतं. असं मानलं जातं की जर सुतकाच्या काळात तुम्ही रोजचं जीवन सुरू केलं, पूजा किंवा मंगल कार्य केलं, तर मृत आत्मा अशांत होऊ शकतो. हा अशांत आत्मा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. यामुळे घरात रोग, वाद किंवा मानसिक त्रास वाढू शकतो. असं म्हणतात की अशा आत्म्यांचा क्रोध कुटुंबावर परिणाम करतो. काही ठिकाणी असंही मानलं जातं की सुतक न पाळल्यामुळे पितृदोष निर्माण होतो, जो पुढच्या पिढ्यांवर परिणाम करू शकतो. हो,
हे ऐकायला अंधश्रद्धा वाटू शकतं, पण अनेक कुटुंबांनी सांगितलेल्या अनुभवांवरून असं दिसतं की सुतक पाळणं ही केवळ परंपरा नाही, तर एक आध्यात्मिक गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याला आधार आहे. जर तुम्ही मृत्यूनंतर लगेच सामान्य जीवन सुरू केलं तर तुमच्या मनाला आणि शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे मानसिक ताण, तणाव आणि इतर आजार वाढू शकतात. म्हणूनच सुतक हा काळ आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही. सुतकाचा काळ संपल्यानंतर काय होतं? साधारणतः 10 ते 13 दिवसांनंतर सुतक संपतं आणि त्यानंतर घराचं पवित्रीकरण केलं जातं. या प्रक्रियेत घर स्वच्छ केलं जातं, गंगाजल शिंपडलं जातं आणि काही ठिकाणी हवनही केलं जातं. हा आहे एक नव्या सुरुवातीचा क्षण. पवित्रीकरणानंतर देवघर पुन्हा उघडलं जातं, दिवा लावला जातो, पूजा सुरू होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा परत येते. हा काळ फक्त आत्म्याच्या मोक्षासाठी नाही, तर कुटुंबाच्या मानसिक शांतीसाठीही आहे. श्राद्धकर्माद्वारे आपण मृत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. सुतक हा काळ आहे एका मौन प्रार्थनेचा. हा काळ आहे आपल्या प्रियजनांना स्मरण्याचा, त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि स्वतःला नव्या आयुष्यासाठी तयार करण्याचा. हिंदू धर्मात सुतकाला एक पवित्र प्रक्रिया मानलं जातं, जी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. सुतक ही केवळ परंपरा नाही, ती आहे एक मौन प्रार्थना जी आपल्या प्रियजनांच्या आत्म्याला शांती देतं. ती आहे एक प्रक्रिया जी आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर काढतं. विज्ञान सांगतं हा काळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आहे आणि अध्यात्म सांगतं हा काळ आहे आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी. मृत्यू हा शेवट नाही, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि सुतक हा त्या प्रवासाचा पहिला पायरी आहे. तुम्ही सुतकाबद्दल काय विचार करता? ही परंपरा आजच्या युगात कितपत महत्त्वाची आहे? तुमच्या कुटुंबात सुतक पाळताना काही खास अनुभव आलेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि गूढ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह. तब्बल रहा, निरोगी रहा आणि विश्वास ठेवा. धन्यवाद.